नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अलंकार सोसायटी ऐरोली सेक्टर 8 इथे राहणाऱ्या नियती रोहित सोनावणे या बहिणींना आज आपण बोलतं करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार भाऊजी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. कसं काय शाळा वगैरे? शाळा माझी न्यू इंग्लिश स्कूल बँड्रा. अच्छा, मग तिथे राहिला होता तुम्ही? हा, पहिला आम्ही तिथे होतो. नंतर इथे 2003 मध्ये आम्ही इथे शिफ्ट झालो. कुठे? ऐरोलीला? ऐरोलीला नाही, बेलापूरला. बेलापूरला. कसं होतं बांद्र्यात? खूप छान होतं. चाळीत राहत होते त्यामुळे आनंदाचं गेलं. त्याच्यासाठी चालतेच आज हिंदमाता हिंद बघितलं. चाळ म्हटल्यावर लगेच त्या एरियात गेले लगेच. तुमची आता ओळख कुठे, कशी, केव्हा, काय? बोल 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 बोला आता, बोला. 12वी नंतर मी कोर्स केला होता एअर होस्टेसचा. तर तिथून मला इंडियन एअरलाइन्समध्ये जॉब लागलेला ग्राउंड स्टाफमध्ये. बरं. तर तिथे फर्स्ट क्लास पॅसेंजर असायचे, त्यांना हँडल करायचे मी. त्याच्या 3 महिन्यानंतर हे लागले तिकडे. कुठे? एअर इंडिया? एअर इंडियाला, इंडियन एअरलाइन्सला कॉन्ट्रॅक्टवर. बरं. म्हणजे जे बॅगेजेस असतात खालचे, ते मुव्हिंग कसे होते तर सगळं हे बघायचं तिथे. बरं. तर मग तसंच ओळख होत गेली. मी पण कशी पण ओळख होणार? अशी कशी ओळख होईल? म्हणजे अशी कशी ओळख बोर्डिंग होईल? पास बनवायची ना. तुम्ही बोर्डिंग पास तर बनवायचे. ते लगेच बरोबर जाते की नाही त्यावेळी ते वरती चेक करायला तुम्ही लगेच बघायला जायचे? वरती. बोर्डिंग पास करता करता हे कधी बोर्ड झाले समजलं नाही. पण तुम्ही लगेच पोहोचला होता. हा? फास्ट होतो ना. हो ना. पण पहिल्यांदा ही गोष्ट मनात कोणाच्या आली होती? आय थिंक ह्याच्या झालं. माझे झाले. म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की बाबा आपण जरा आम्ही एकत्र जवळ 4 वर्ष काम केले. स्टार्टिंगला 2 वर्ष एकदम जवळ फ्रेंड होतो आम्ही, क्लोज. त्याच्यानंतर मग हळूहळू ते झालंच. नंतर काय झालं? मग फ्रेंड्स असल्यामुळे कधी सगळे चिडवायला लागायचे की तू ह्याच्यासाठी थांबते, कारण तो तुझ्यासाठी थांबतो. पण थांबायचे का? हा, थांबायचा. का? कोण थांबायचं? लंच नाही बोलू शकत. डिनर असायचा 1:30 वाजताचा, तेव्हा आम्ही एकत्र डिनर करायचो. तुम्ही? हा, जर माझी फ्लाईट लेट असेल तर मी पॅसेंजरला सोडून नाही जायची, तर ते थांबायचे. त्यामुळे अच्छा. तसंच आणि मग जॉब संपल्यावर मॉर्निंगला ड्युटी संपायची. मॉर्निंगला हा, मग तेव्हा हे थांबलेले नसायचे? थांबायचे. जोपर्यंत माझी बस येत नाही तोपर्यंत ते तिथेच थांबायचे. हो का? आणि तुमची बस आली की? मग नाही, मग मी बस ही निघून जायची, मी थांबायचो. तुम्ही थांबायचे. पण मग मला सांगा, शेवटी तुम्ही प्रपोज कधी केलं? एअरपोर्टला असतानाच केला होता प्रपोज. मग तुम्ही हो म्हणाला होता? हो बोलले होते. की चांगला मुलगा आहे, पहाटे सोडायला येतो. हो ना. काम देखील करतो. काम देखील करतो. बॅगा उचलतोय. हो. हा, बॅगेवरती बारीक लक्ष ठेवतो. म्हणजे भविष्यात जर कुठे फिरायला गेलो तर मी जे बॅगा घ्यायची त्याच बॅगेवर लक्ष ठेवायचा. बाकी ज्यांच्या सेकंड क्लास वाल्यांच्या बॅगेवर लक्ष नाही ठेवायचा. तो तुमच्याच बॅगेवर फर्स्ट क्लासचं करायचे ना, तर फर्स्ट क्लासच्याच बॅगा बघायचा. तो मिसआउट झाली नाही पाहिजे. हो, नाही बरोबर. उगा तुम्हाला त्रास होईल ना नंतर म्हणून. बरोबर. मला सांगा, त्यानंतर किती वर्ष सुरू होतं? घरी कळे? 2-3 वर्ष होत. घरी माहिती नाही? फ्रेंड होते घरी, गणपती बसायचे तर ते यायचे. तुम्ही गणपतीला जायचे? मग हळूहळू प्रवेश केला होता घरात? पण पण फ्रेंड म्हणून होते, यायचे. काय हो ना, माझ्या घरी मी ऑलरेडी सांगितलं त्यांच्या घरी पहिल्या 2-3 दिवसात त्यांनी सांगितलं. इंटिमेट करून ठेवलं होतं. काय? माझ्यासाठी काय मुलगी बघू नका, अच्छा. मी हिच्याशी लग्न करणार आहे. एवढं स्पष्ट सांगितलं. सांगितलं. आणि घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? घरच्यांचा काय प्रॉब्लेम नव्हता माझ्या. तुमच्या घरी Clear प्रॉब्लेम? होतं. आणि तुमच्या घरी? हा, माझ्या घरी प्रॉब्लेम कळल्यावर थोडा झाला प्रॉब्लेम. स्वाभाविक आहे ना. गणपतीला येणारा माणूस आता तिथे स्वतःच बसतोय घरात. गणपतीचं विसर्जन झालं आणि हे बसले आता पाटावर. करायचं काय यांचं? स्वाभाविक आहे ना, प्रत्येक घरात ही असतेच मुवमेंट. मग तुमच्या बाबतीत काय झालं? मग नंतर नाहीच होत. नकारच होता. मग मी ह्याला बोलले की मम्मी पप्पा नाही बोलतात तर नको करूया. तर तो बोलला की उलट आपण करूया. आई पप्पा लग्न केलं की ते नाही म्हणणार तुला, कारण आई प्रेम करते तुझ्यावर खूप, तर ती नाही थांबणार तुझ्याशिवाय. मग ठीक आहे म्हटलं. तर केलं. दादरला कोळकेश्वर मंदिर आहे शंकराचं, तिथे लग्न केलं. किती वर्ष झाली आता लग्नाला? 6वं संपेल आता मे मध्ये. पण तो काळ एकदम भयानक असेल ना, म्हणजे डेंजर टेन्शनचा. डेंजर माझ्यासाठी तर फार. हो ना. पण नंतर आई बाबा बोलले तुमच्याशी? हां, म्हणजे मी कशी करायची, मम्मी पप्पा बोला, मी दुसऱ्या दिवशी सांगितलं ना तर त्यांना फार धक्का बसला
की माझी मुलगी अशी करूच शकत नाही, कारण मी नेहमी मम्मी पप्पांना सोडून कधीच कुठली गोष्ट केली नव्हती. पप्पांची साईट जिथे चालू असायची ना, ते कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे इंटिरियरचं. हे माझे पप्पा. नमस्कार. तर मी त्यांच्या साईटवर जाऊन उभी राहायची की त्यांनी माझ्याकडे बघावं, एकदा तरी बोलावं. पण ते पाऊस पडायचा ना, तर त्यांना मी दिसायची नाही कधी. मग ते निघून जायचे. मग नंतर त्यांना कळलं की मी तिथे थांबलेली असायची. मग पप्पांना नाही राहावलं. त्यांनी एकदा मी पावसात छत्री घेऊन उभी असताना पप्पांनी बघितलं मला. मग दादा बोलला की माफ करा तिला. तर पप्पा पहिले पाघळले. मग पप्पा बोलले आईला की तू फोन कर. तर मग तिथून बोलायला चालू झालं. पावसात नाही, पाऊस गेल्यानंतर. पाऊस गेल्यानंतर मग म्हणजे काय दिवाळीला बोलू तुमचं किती एकमेकांवरती प्रेम असेल, किंवा तो मुवमेंट, त्यावेळेचे ते क्षण कसे असतील. म्हणजे त्यांची कुठेही साईट असायची ना, मी तिथे जाऊन उभी राहायची. उभी राहायचा. काय आज बघा कसे आनंदाचे क्षण असतात. आता सगळं छान आहे, पण तो काळ. जसं मम्मी पप्पा पहिल्यांदा बोलले ना, तो दिवस माझ्यासाठी खूप मोठा. तेव्हा तुम्ही नव्हते गेले नाही. जेव्हा हे माहितीच भेटले नव्हतं. ते. त्यांना माहीतच नव्हतं. मी माझ्या साईटने अप्रोच करायला चालू, म्हणजे त्यांना जर सांगितलं असतं ना, तर ते तिथे असते माझ्याबरोबर. त्यांनी उलट जास्त मला हे केलं असतं. पण मी म्हटलं पहिलं माझ्या पण मग नंतर साईटवर. ज्या दिवशी बाबा बोलले, मग घरी जाऊन सांगितलं त्यांना तुम्ही? हा, मग मी सांगितलं मी असा शिरा बनवून नेलेला त्यांच्यासाठी. बर. त्यांना फार शिरा आवडतो. तर त्यांना मनवायचं म्हणलं, शिऱ्यानेच मनवायचं. शिरा घेऊन शिरल्या घरात परत. तोपर्यंत हे घुसले होते गणपतीला जाता जाता, हो की नाही? बरं, पण काय हे प्रत्येक मुलीसाठी ना हा क्षण फारच त्रासदायक असतो की स्वतःची आई बाबा बोलत नाही. तो खूप खूप कठीण असतो तो काळ. मी रात्री 2-2 वाजेपर्यंत रडत बसायची. हे समजायचं नाही, आता बोलेल, उद्या बोललं, आपण जाऊया, आपण असं किती दिवस चाललं होतं? 6 महिने जोपर्यंत ते बोलत नव्हते. किती मस्त. याच नोटवरती आता आपण या ठिकाणी एक खेळ घेणार आहोत, कारण सुखदुःखाचे हे क्षण ऐकत असताना, टिपत असताना आता या पहिल्या खेळामध्ये ते 4ही बक्षिसं वहिनींना मिळणार का बघूया. बरं, खेळ सोपा आहे. ही गाडी आहे ना, जितकी मागे करणार ना तितकी पुढे जाते. ह्या ज्या 2 पांढऱ्या पट्ट्या आहेत त्यामध्ये जाऊन ती गाडी थांबली पाहिजे. बरं, दोघांनाही संधी आहे. 10 संधी तुमच्यासाठी, 10 संधी तुमच्यासाठी. 3 ही गुणसंख्या झाली. 3 वेळा थांबली तर पहिलं बक्षीस मिळणार. 5 वेळा थांबली तर दुसरं बक्षीस मिळणार. 7 वेळा थांबली तर तिसरं बक्षीस मिळणार. आणि 10 वेळा थांबली तर सगळी बक्षिसं मिळणार. तर शांतपणे खेळ खेळा, बघूया काय होणार. 20 संधी आहेत. तुम्हाला 10, तुम्हाला 10. तुमच्यापासून सुरुवात, वहिनींपासून सुरुवात. ठीक आहे. अभिनंदन. 1, 2 संधी, 1 ही गुणसंख्या. अभिनंदन. 2. 5, 3. नाही. 6, 3. 7, 3. चला, आतापर्यंत 1 बक्षीस मिळालंय तुम्हाला. अभिनंदन. 8, 4. 9, 4. शेवटची संधी तुमच्यासाठी. 4. आतापर्यंत 4 ही गुणसंख्या. आता बघूया, त्यांनी 1 बक्षीस मिळवलंय, तुम्ही किती मिळवून देता. सोळा 6. अभिनंदन. 17, 7. 18, 7. नाही. 19, 7. शेवटची संधी आहे. अभिनंदन. 3 बक्षिसं मिळाली तुम्हाला.
हे चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. आणि चांदीची तुळसही मिळाली तुम्हाला, अभिनंदन. थँक्यू सो मच. उत्तम पद्धतीने दोघेही खेळ खेळले. काय बराच वेळ उभे होते ना, तर आता ते सगळे बसलेले आहेत. तसं छान वाटतंय आता, हो की नाही? बरं, प्रत्येकीने आपलं नाव सांगायचं आणि यांच्याशी असलेलं नातं. मैं नियति की पड़ोसी हूँ. अच्छा, व्हेरी गुड. इम्पॉर्टंट माणूस है, हो कि नहीं? फैमिली कैसा है फ्रेंड इनका नेचर, कैसा है? उसका नेचर अच्छा है. वो एक पारिवारिक लड़की है, अपनी फैमिली को ध्यान देती है, अपने बच्चे को सबको समझ के लेती है, सबसे प्यार करती है. गुड. मी ह्यांची जाऊबाई आहे. जाऊ बाई, अडे बापरे, कशा वागतात तुम्ही? नाही, छान आहे, स्वभाव छान आहे. मग तुमच्या आधी घरात कोण आलं? मी. म्हणजे तुम्ही मोठ्या? हो. हो, यांच्यासाठी सिनियर, हो ना? पण यांना काही सांगायला लागल्या घरात गोष्टी आल्यावर? हो, नवीन असलं की थोड्याफार सांगाव्या लागल्या. हो का? आता तुम्ही बसून? नाही. अरे मी फक्त विचारतोय, हो असं काय? बरं बरं बरं, ते छान आहे नातं दोघांचं, हो ना? व्हेरी, दोघींचं नातं छान आहे. हो. आई प्रेमळ आहे. कोण? कन्या, मुलगी. आणि जावई कसे आहेत? जावई मुलाच जागा घेतली ते. अच्छा, मुलाची जागा घेतली. इतका चांगला हो, जावई. एवढा चांगला जागा. व्हेरी, द्या. मी तिची सासूबाई. अरे बापरे, बाबा 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 बाबा, आहे ना? सासूबाई म्हटल्यानंतर नाही, टेन्शन. तसं ते नाव असं वाटतं सासूबाई, पण त्या आईसारख्याच आहे. काय सांगता? हा, त्यांनी असा सासूपणा कधीच नाही केला. नाही, पण तुम्ही सूनपणा करता. नाही, कधीच नाही केला. अरे विचारतो. पण कसा आहे स्वभाव? चांगला, खूप चांगला आहे. एकदम मस्त. हो. द्या. तिच्या जाऊबाईची बहीण आहे. पण तुम्ही यांच्याकडे जाता की नाही? हो हो, जा. ते तुमची बहीण यांच्याबद्दल तुम्हाला कधी काही सांगत असते? मी आपलं साधं विचारतो, असं काही भांडणं नाही लावायची आहे. ते असतं ना जनरली, अशीच आहे, काय नसती, काय नाही वगैरे, असं कधी बोलते? नाही नाही. चांगलंच बोलते. बरं, ठीक आहे, द्या. मी रेश्मा सोनावणे, तिची जाऊबाई. अरे बापरे, किती नंबरची? मी ती छोटी आहे, या सगळ्यात मोठ्या. या मोठ्या आहेत. अच्छा, बापरे, दरारा आहे तुमचा. चुलत आहे मी. हं? कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान स्वभाव आहे. आम्ही एक फ्रेंडली आमचं रिलेशनशिप आहे. बरं बरं, आता या खेळामध्ये ना मला बघायचंय तुम्ही किती बक्षीस मिळवून देणार, कारण नकळत तुमच्या एकमेकींशी कसं नातं आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. आता एक खेळ आहे, या खेळामध्ये ना एक गाणं सुरू होईल. ते गाणं सुरू झाल्यानंतर जी हातातली उशी आहे ती दुसऱ्यांकडे देत जायचं. गाणं थांबलं की ज्यांच्याकडे उशी असेल त्यांच्यासाठी एक शिक्षा असेल. ती शिक्षा जर व्यवस्थित तुम्ही पार पाडली तर या माऊलीला बक्षीस मिळेल. बघूया एक छोटासा गमतीचा कुटुंबाचा खेळ काय होणार या खेळात, आणि त्यासाठी गाणं आणि वेळ सुरू होते आत्ता. यांची बहीण, यांच्यासाठी शिक्षा, काय कॉम्बिनेशन आहे. बरं, इथे 25 शिक्षा आहेत माझ्याकडे. हां, चला तुमच्या मनातला कुठलाही एक अंक घ्या, 1 ते 25 मधला. 6, 1, 2, 3, 4, 5, 6 ही शिक्षा तुमच्यासाठी. कागदाचे ग्लास आहेत, त्या ग्लासचा मनोरा तयार करायचा आहे. हां, 8 टप्प्यांचा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. चला, पण प्रयत्न खूप छान केला तुम्ही, अभिनंदन. म्युझिक. आई सांगा, 1 ते 25 मधला एक अंक सांगा. 1, 2, 3, 4, 5. बघूया आता आई बक्षीस मिळवून देणार का. सोपा आहे खेळ. ज्यांच्याबद्दल
लहानपणापासून तुम्ही यांना बघितलंय, बरोबर आहे. घरून सकाळी उठल्यापासून शाळेत सोडेपर्यंत आणि शाळेतून घरी आणेपर्यंतचं त्यांच्याबद्दल जो प्रवास होता शाळेतला, तो तुम्ही बोलायचा आहे. आणि हे बोलत असताना एकही इंग्लिश शब्द आला नाही पाहिजे आणि एकही क्षण थांबायचं नाही. सकाळी उठली की सकाळची शाळा असायची तिची 10ची उठली. सकाळी उठायचं, चला तुझा होमवर्क काय कमी म्हणजे रात्रीचा काय राहिला असेल तर तो हां, तर तर ते करून घ्यायचा पूर्ण म्हणा. मग बरोबर. त्यासाठी मग पटकन नाश्ता करायचे, तिला आंघोळ घालायची, तिचा ड्रेस आहे शाळेचा तो ड्रेस आणि अशा तऱ्हेने बघितलं, आईच्या 5 वाक्यांमध्ये 4 इंग्लिश शब्द आले. सकाळी उठलं, होमवर्क, पहिला होमवर्क, त्याच्यानंतर ड्रेस. चला म्युझिक. त्यांच्या आधी जाऊबाई, कारण मगाशी त्यांच्याकडे संधी होती, त्यामुळे आता जाऊबाई तुम्ही सांगा. चला 1 ते 25 लवकर. 9 1 2 3 4 9. चर्चगेट ते बोरीवली. तुम्ही राहता कुठे? ऐरोली. मग एक काम करा, ठाणा ते वाशी, हा स्टेशनची नावं सांगा. ठाणे, ऐरोली, रबाले, घनसोली, कोपरखेरणे, तुर्बे, सानपाडा, वाशी. बरोबर. ठाण्यानंतर डायरेक्ट ऐरोली. हा, मग ते लगेच. दिव्याला थांबत नाही ट्रेन? नाही, अजून काम चालू आहे. काम सुरू आहे. अरे वा, अभिनंदन. चला एक बक्षीस मिळवून दिलं. धन्यवाद. बघितलं, शेवटी जाऊबाई धावून आली. बोलली ना मैत्रीण बहिणीसारखी राहतात तर बहीणच जिंकून देणार ना. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चला अशा तऱ्हेने या माऊलीला एक बक्षीस जाऊबाईंनी मिळवून दिलेलं आहे. बरं, तुमच्याबद्दल ना अजून घरातल्या सगळ्यांना बोलायचं आहे. बाबांकडे माईक द्या. वडिलकीचा सल्ला द्यायचा असेल दोघांना तर कुठला सल्ला द्यायला? दोघांनी आनंदात राहावं, भांडण न करता सुखी संसार करावा, व्यवस्थित मुलावरती लक्ष ठेवावं. हा माझा सर्वात चांगला सल्ला त्यांना देतोय की व्यवस्थित राहावं त्यांनी, बस. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना ना या ठिकाणी काही आरोप आलेत, कारण काही गोष्टी बोलू शकणार नाहीत ना. तुम्ही वेळेवर जेवत नाही हो. हो, ऍक्च्युली छोटूला भरवता वेळ होऊन जातो बराच. टिफिन देत नाही तुम्ही. देते मी. एक वेगळा आरोप आहे, ओके, फार गंभीर आरोप आहे. चालेल. बघा, हा, आरोप असा आहे की मोठ्यांना पटकन बोलताना हो जावा असे एक वाक्य येतं. हा, कोणाच्याही बाबतीत असेल. काय 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 त्यामुळे आता तुमचा मुलगाही अरे तुरेवरती आलेला आहे. जावा म्हणजे मी ह्यालाच एकदा बोलली असेल का त्याने ऐकलं असेल? मला नाही माहिती, मी नव्हतो घरात. हा, हे जावा नाही बोलले आता. मनासारखं झालं नाही की आवाज जोरदार येतो. हा, आईवर करते तशी. हा, आईवर करते. आम्हाला माहित नाही. हे बघा, हे आरोप आहेत. हे आरोप तुम्हाला किती मान्य आहेत? आहेत, पण ती त्याचं डेव्हलप करेल. आता या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं? पहिला म्हणजे मी टिफिन देते, थोडा कधी लेट होईल द्यायला. आणि राहिली गोष्ट ओरडते, ते मी फक्त 2 व्यक्तींवरच ओरडते. ती म्हणजे माझी आई आणि हे. बाकी मी असं कोणाला ओरडत नाही. आजपासून स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा? चिडचिड जरा कमी करे एक. आणि आईवर ह्यांच्यावर ओरडणार नाही. अरे वा. आणि बघूया. टिफिन द्यायचा प्रयत्न कर. पण एक सांगू, दे. तुमच्या सगळ्यांचं नातं खूप चांगलं आहे, हो की हा. नाही, एकमेकांबरोबर. तेव्हा आहात तसेच आनंदात राहा. नक्कीच. तुम्ही जे बदल करणार सांगितलेले आहेत ते बदल करा. आणि माऊली, या क्षणापासून आणखी घरामध्ये आनंदात कशी वाढ होईल यासाठी सगळ्यांनी एकमेकांचा मान राखत, आदर राखत प्रयत्नशील राहा. याच तुम्हाला दोघांना शुभेच्छा. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. आणि वैदिनाथ तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन.
आजचा हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.